नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कॅरेटे आर्ट्स, बीएच कॉमर्स अँड एएम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटेचम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYBA वर्गातील सेमिस्टर 2 चा जो ह्युमन जॉग्राफी हा पेपर आहे, मानवी भूगोल यातील प्रकरण क्रमांक 1 यावर चर्चा करत आहोत. यामध्ये आजच्या तासाला आपण प्रामुख्याने मानवी भूगोलाचा परिचय या प्रकरणातील जो उपघटक आहे मानवी भूगोलाच्या शाखा यावर आज भाग क्रमांक 3 मध्ये चर्चा करणार आहोत. या पूर्वीच्या 2 तासाला आपण यातील काही शाखा ज्या आहेत त्यावर सविस्तर चर्चा केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये भाग क्रमांक 3 मध्ये आपण विशेषतः 3 प्रकारच्या 3 ज्या उपशाखा आहेत यावर आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग आता आपण बघूया, थोडी पार्श्वभूमी परत एकदा बघून घेऊया. आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे की भूगोल ही विज्ञानाची अत्यंत महत्वाची शाखा आहे आणि विशेषतः भूगोलाचं व्यापक स्वरूप जर आपण लक्षात घेतलं तर सुरुवातीपासूनच या भूगोलाचा प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या 2 उपशाखांमध्ये विभाजन झालं. नंतरच्या काळामध्ये जसजसं दोन्ही या शाखांमध्ये व्याप्ती वाढत गेली, त्यातले अभ्यास घटक वाढत गेले, त्यानुसार परत प्राकृतिक भूगोलाच्या आणि मानवी भूगोलाच्या अनेक उपशाखा त्या ठिकाणी निर्माण झाल्या. विशेषतः यात असेल आपण मानवी भूगोलाच्या उपशाखा आहेत त्यामध्ये आर्थिक भूगोल आणि सामाजिक भूगोल या 2 अत्यंत महत्वाच्या उपशाखा आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 तासाला आपण आर्थिक भूगोलाच्या ज्या प्रमुख शाखा आहेत यावर आपण सविस्तर चर्चा केली आहे. त्यामुळं आज खऱ्या अर्थानं आपण सामाजिक भूगोल ही जी उपशाखा आहे मानवी भूगोलाची यावर आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की मानवी संस्कृतीचा जसा विकास होत गेला तसतशी या मानवी भूगोलाच्या विषयाची सुद्धा व्याप्ती वाढत गेली आणि यामुळेच मी आता सांगितलं तुम्हाला की त्याच्या अनेक उपशाखा तयार होत गेल्या. आणि इतकंच नाही विद्यार्थी मित्रांनो, उपशाखा त्याच्या सुद्धा उपशाखा ज्या आहेत याच्या सुद्धा त्या ठिकाणी उपशाखा तयार झाल्या. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आता बघा, मानवी भूगोलाची वसाहत भूगोल एक महत्वाची शाखा आहे, परंतु बघा वसाहत भूगोल या विषयाची व्याप्ती वाढत गेली आणि नंतरच्या कालावधीमध्ये याचं ग्रामीण वस्ती भूगोल आणि शहरी वस्ती भूगोल अशा 2 उपशाखा तयार झाल्या. आणि मला खात्री आहे की येत्या काही काळामध्ये कदाचित परत ग्रामीण वस्ती भूगोलाच्या उपशाखा होतील आणि नागरी वस्ती भूगोलाची उपशाखा होतील. हे उदाहरण मी याच्यासाठी शेअर केलं तुमच्याशी की या दोन्ही विषयाचा म्हणजे आर्थिक भूगोल असेल, सामाजिक भूगोल असेल, याच्यामध्ये उपशाखा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये काळाच्या ओघामध्ये वाढत आहे. त्यामुळं या विषयाची व्याप्ती ही वाढत आहे. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्या ज्या भूगोलाच्या ज्या उपशाखा आहेत त्यावर आपण चर्चा करूया. चर्चा म्हणजे आपण चर्चा केलेली आहे, परत एकदा एक नजर टाकूया. पहिली उपशाखा आपल्याला माहिती आहे प्राकृतिक भूगोल आहे आणि याच्या परत उपशाखा आहेत. दुसरी एक शाखा आहे मानवी भूगोल आहे आणि मानवी भूगोलाच्या परत 2 उपशाखा आहेत. त्यामध्ये आर्थिक भूगोल आहे. आर्थिक भूगोलामध्ये विशेषतः मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो, कृषी भूगोल एक महत्वाची शाखा आहे, औद्योगिक भूगोल आहे, व्यापारी भूगोल आहे, वसाहत भूगोल आहे, पर्यटन भूगोल आहे, विपणन भूगोल आणि साधन संपत्ती भूगोल आहे. याच्यावर आपण सविस्तर चर्चा केली. आता आज जो आहे मानवी भूगोलाची दुसरी शाखा आहे ती आहे सामाजिक भूगोल. आणि सामाजिक भूगोलामध्ये विशेषतः विद्यार्थी मित्रांनो जवळपास 9 उपशाखा आहे आणि सामाजिक भूगोल एक म्हणजे अशा जवळपास 10 उपशाखा या दुसऱ्या ब्रँच मध्ये आपल्याला आढळतात. त्यामध्ये विशेषतः या ठिकाणी ज्या महत्वाच्या आहेत त्याच्यात लोकसंख्या भूगोल एक आहे, वसाहती भूगोल आहे ज्याला आपण वस्ती भूगोल असंही म्हणतो, सांस्कृतिक भूगोल आहे, राजकीय भूगोल आहे, ऐतिहासिक भूगोल आहे, लष्करी भूगोल आहे, वर्तन भूगोल आहे, गुन्हेगार विषयक भूगोल आहे आणि वैद्यकीय भूगोल ज्याला आपण आरोग्य भूगोल असं म्हणतो या शाखा आहेत. विशेषतः मी आज परत एकदा आपण सामाजिक भूगोलच्या उपशाखा आहेत आणखी परत एकदा आपण नजर टाकूया. ऍट अ ग्लान्स तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो मी. सामाजिक भूगोल सर्वात महत्वाची शाखा आहे ती म्हणजे लोकसंख्या भूगोल आहे. दुसरी महत्वाची शाखा जी आहे ती आहे वसाहती भूगोल ज्याला वस्ती भूगोल असंही म्हणतो त्या ठिकाणी. तिसरी उपशाखा आहे सांस्कृतिक भूगोल आहे. चौथी उपशाखा आहे राजकीय भूगोल आहे. 5वी उपशाखा आहे ऐतिहासिक भूगोल आहे. 6वी उपशाखा आहे लष्करी भूगोल आहे. 7वी उपशाखा आहे वर्तणूक भूगोल आहे. 8वी उपशाखा आहे गुन्हेगार विषयक भूगोल आहे आणि शेवटची उपशाखा आहे वैद्यकीय भूगोल. विद्यार्थी मित्र, या सर्वांवर तुम्ही नजर टाकली तुमच्या लक्षात येईल या प्रत्येक या भूगोलाच्या ज्या उपशाखा आहेत याचा संबंध समाजाशी आहे, सामाजिक वर्तनाशी आहे. म्हणून या सामाजिक भूगोलामध्ये या सर्व उपशाखांचा अभ्यास करतो.
आता आज आपण आजच्या तासाला बघा, ही व्यापकता खूप आहे. एका तासामध्ये आपल्याला सर्व शाखा त्या ठिकाणी चर्चा करणं शक्य नाही, त्याला स्पर्श करता येणार नाही. त्यामुळे आपण काय करूया की ही ज्या सामाजिक भूगोलच्या उपशाखा आहेत, आजचा तास धरून आणखी 2 तास म्हणजे एकंदरीत 3 तासामध्ये आपण या विषयाच्या उपशाखांची आपण चर्चा करूया. आजच्या तासाला आपण सुरुवातीला लोकसंख्या भूगोल घेऊ, आपण सामाजिक भूगोल आधी सुरुवातीला बघू, नंतर लोकसंख्या भूगोल घेऊ आणि वसाहत भूगोल, वस्ती भूगोल, अशा प्रकारे 3 उपशाखांची चर्चा आजच्या तासाला आपण करूया. चला तर मग सुरुवातीला आपण बघूया सामाजिक भूगोल. आता बघा सोशल जॉग्राफी. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे मानव हा एक समाजशील प्राणी आहे आणि पहिल्यापासून तो समूहाने राहतो. नंतरच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी भौगोलिक अनुकूलता आहे अशा ठिकाणी मानवी समाज तयार झाले. म्हणजे बघा तुम्ही की अश्मयुगा काळापासून तर अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे संस्कृतीचा विकास झाला, त्याही काळामध्ये बघा की अनेक ठिकाणी संस्कृतीचा विकास जो झाला त्या ठिकाणी जिथं भौगोलिक परिस्थिती अनुकूल होती, पाण्याची उपलब्धता होती, मैदानी प्रदेश होता, शेती व्यवसाय करणं सहज शक्य होतं, म्हणजे मानवाच्या गरजा जिथं पूर्ण होतील अशा ठिकाणी म्हणजे भौगोलिक अनुकूलता असलेल्या ठिकाणी मानवी समाज त्या ठिकाणी केंद्रित झाला, त्याचा विकास आणि वाढ झाली. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल त्या ठिकाणी की मानवाच्या वस्तीमागे विकासामागे कशाचा त्या ठिकाणी हात आहे, सर्वात महत्वाचा भौगोलिक घटकाचा. म्हणून सामाजिक भूगोलामध्ये याला अत्यंत महत्वाचं आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो की यामध्ये म्हणजे समाजाचा विकास असेल, संस्कृतीचा विकास असेल, या सर्वांमध्ये भौगोलिक घटक अत्यंत महत्वाचा आहे. प्राकृतिक पर्यावरण अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे पर्वत असेल, पठार असेल, नदी असेल, मृदा असेल, अरण्य असेल, त्या ठिकाणी प्राणी असेल, पक्षी असेल, खनिज संपदा असेल, या सर्वांचा सहभाग मानवी विकासामध्ये आहे. समाजाचा विकास असेल किंवा सांस्कृतिक विकास असेल, यामध्ये सर्वात महत्वाचा भौगोलिक घटकाचा अभ्यास आहे. ही आपल्या विषयाची खरी पार्श्वभूमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे या विषयाच्या विकासामध्ये अनेक तज्ञांनी खूप महत्वाचं कार्य केलं. खरा हा विषय आज जरी आपल्याला विकसित वाटत असला तरी विद्यार्थी मित्रांनो याच्या मागे अनेक भूगोल तज्ञांचं अत्यंत महत्वाचं कार्य आहे. त्यामध्ये स्ट्रॉबा असेल, रॅटझल असेल, त्रिवार्ता असेल, डिकेन असेल, पिट्स असेल, या अभ्यासकांनी आपल्या लिखाणामधून खऱ्या अर्थानं सामाजिक भूगोलाच्या विकासाचा पाया घातला. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांनी जे जे कार्य केलं, जे लिखाण केलं, याच्यातून या विषयाचा पाया विद्यार्थी मित्रांनो भरला गेला. मानवाच्या सामाजिक जीवनावर परिणाम करणाऱ्या किंवा म्हणजे परिणाम करणाऱ्या पर्यावरण विषयक किंवा प्राकृतिक पर्यावरण किंवा भौगोलिक घटकांचा सहभाग जो आहे तो स्पष्ट करायचं कार्य, त्याबद्दलची प्राथमिक माहिती या तज्ञांनी दिली. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या सर्वांचं या विषयाच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाचं कार्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की 20व्या शतकाच्या पूर्वार्धात या भूगोल तज्ञांनी केलेलं कार्य खऱ्या अर्थानं या सामाजिक भूगोलाच्या विकासाला अत्यंत महत्वाचं ठरलं. यामध्ये मी तुम्हाला मुद्दाम काही गोष्टी सांगतो बघा की समाजामध्ये व्यसन असेल, त्या ठिकाणी घटस्फोट असेल, बहुविवाह पद्धती असेल, रूढी असेल, परंपरा असेल, सण असेल, उत्सव असेल, या सर्वांची पार्श्वभूमी जर बघितली ना विद्यार्थी मित्रांनो तर त्यामागे तुम्हाला निसर्ग दिसेल, त्या ठिकाणी प्राकृतिक घटक दिसेल, भौगोलिक घटक दिसेल आणि याचाच अभ्यास खऱ्या अर्थाने सामाजिक भूगोलात केला जातो. सामाजिक भूगोलची व्याख्या मी तुमच्या समोर ठेवतो. अत्यंत सोपी आणि साधी व्याख्या आहे. बघा सामाजिक भूगोल म्हणजे काय, भौगोलिक परिस्थिती आणि सामाजिक घटक, जॉग्राफिकल फॅक्टर जे आहेत ते आणि सोशल घटक, म्हणजे भौगोलिक घटक आणि सामाजिक घटक यांच्यातील परस्पर संबंधाचं विवेचन, शास्त्रीय विवेचन करणं म्हणजे सामाजिक भूगोल आहे. एकदम सोपं आहे, सोपी व्याख्या आहे. एका ओळीमध्ये आपल्याला सांगतील की भौगोलिक जे घटक आहे, या भौगोलिक घटक आणि सामाजिक घटक या दोघांमध्ये जो परस्पर संबंध आहे, या परस्पर संबंधाचं शास्त्रीय विवेचन करणं, विश्लेषण करणं म्हणजे सामाजिक भूगोल. अत्यंत महत्वाची व्याख्या आपल्याला पुढे ठेवली. बघा विद्यार्थी मित्रांनो की आणखी काही व्याख्या मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो की त्यावरून तुम्हाला एकंदरीत सामाजिक भूगोल म्हणजे काय याचं त्या ठिकाणी पैलू समजेल. टेलर यांनी 1951 मध्ये एक व्याख्या केली. बघा यांच्यामध्ये सामाजिक भूगोल म्हणजे पर्यावरणाशी पूर्ण संबंधित असणाऱ्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सामाजिक घटकांची विविध प्रदेशातील सादरीकरण. म्हणजे बघा सोपं आहे. परत एकदा बघा, सामाजिक भूगोल म्हणजे काय की पर्यावरणाशी संबंधित असणाऱ्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे सामाजिक घटक आहे, या सामाजिक घटकांच्या विविध प्रदेशातील जे सामाजिक घटक आहेत यांचं वर्णन करणं, त्यांचं वितरण स्पष्ट करणं म्हणजे सामाजिक भूगोल. एकदम सोपं आहे त्या ठिकाणी.
या ठिकाणी प्रदेशातील सादरीकरण म्हणजे काय, विविध प्रदेश, भौगोलिक प्रदेश असेल, मग मोसमी प्रदेश असेल त्या ठिकाणी, टुंड्रा प्रदेश असेल त्या ठिकाणी, विषुवृत्तीय प्रदेश असेल, उष्ण वाळवंटी प्रदेश असेल, तायगा प्रदेश असेल, भूमध्य सागरी प्रदेश असेल, या सर्व प्रदेशामध्ये तिथं जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणानुसार त्या ठिकाणी सामाजिक घटकांचा विकास होतो. मी आत्ताच सांगितलं, रूढी असेल, परंपरा असेल, त्या समाजाचं वर्तन असेल, विकास असेल, त्यांचे व्यवसाय असेल, या सर्वांचा संबंध कशाशी आहे, पर्यावरणाशी आहे. म्हणून टेलर यांनी आपल्या व्याख्येमध्ये या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जे सामाजिक घटक आढळतात, या सामाजिक घटकावर तिथल्या पर्यावरणाचा काय परिणाम होतो याची माहिती वितरणाच्या स्वरूपात स्पष्ट करणं म्हणजे सामाजिक भूगोल, ही व्याख्या त्यांनी सांगितली. हंटिंग्टन सीसी यांनी सुद्धा एक व्याख्या, यांनी आणि कार्लसन ए यांनी 1931 मध्ये खूप महत्वाची व्याख्या सांगितली. बघा, मानवी हालचाल आणि सामाजिक घटक यांच्यातील परस्पर संबंधाच्या पर्यावरणीय अभ्यासाला सामाजिक भूगोल असं म्हणतात. बघा, या ठिकाणी म्हणजे मानवाची जी हालचाल घडते, जे व्यवसाय असेल, वर्तन असेल आणि सामाजिक घटक, म्हणजे बघा एका बाजूला सामाजिक घटक आहे, दुसऱ्या बाजूला मानवाची हालचाल आहे. या हे दोन जे घटक आहे यांच्यातील पर्यावरण संबंधाचा त्या ठिकाणी सहभाग काय आहे, म्हणजे यांचा पर्यावरण संबंध काय आहे. आणि या दृष्टिकोनातून ज्या वेळेला आपण पर्यावरणीय संदर्भातून अभ्यास करतो तेव्हा त्याला आपण सामाजिक भूगोल असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये परत काय महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी समाज आणि मानवी घटक हा झाला एक बाजू, आणि दुसरी बाजू काय आहे, भौगोलिक घटकाची बाजू आहे म्हणजे पर्यावरणीय अभ्यास. पर्यावरणीय अभ्यास या ठिकाणी परत पर्यावरणीय अभ्यास म्हणजे प्राकृतिक घटक याचा आणि मानवी समूह, मानवी घटक किंवा मानवाची हालचाल असेल आणि सामाजिक घटक असेल, यांचा अभ्यासाला महत्व या दोघांनी आपल्या व्याख्यामध्ये दिलं. तिसरी एक व्याख्या मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो, साधी आहे एकदम. नैसर्गिक पर्यावरणाचा व्यक्तीवर व समाजावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करणाऱ्या शाखेला सामाजिक भूगोल असं म्हणतात. बघा, तिन्ही व्याख्या घ्या. या सर्व व्याख्यांमध्ये काय महत्वाचं आहे, एका बाजूला सामाजिक घटक आहे, दुसऱ्या बाजूला प्राकृतिक पर्यावरण आहे किंवा भौगोलिक पर्यावरण आहे. या दोघांचा एकमेकाचे संबंध काय आहे, या संबंधाचा अभ्यासाला त्या ठिकाणी सामाजिक भूगोल असतं. म्हणून तिसरी व्याख्या परत एकदा सांगतो, नैसर्गिक पर्यावरणाचा व्यक्तीवर व समाजावर होणाऱ्या पर्यावरणाच्या अभ्यासाला सामाजिक भूगोल असं म्हणतात. ही एक व्याख्या तुमच्या सहज लक्षात येईल त्या ठिकाणी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता या विषयामध्ये अभ्यास कशाचा केला जातो, विषयाचा सामाजिक भूगोल म्हटलं ना, त्याच्यामध्ये काही घटक खूप महत्वाचे. त्याच्यामध्ये लोकसंख्या असेल, वसाहत आहे, लोकांचं स्थलांतर आहे, मानवी सांस्कृतिक वर्तन आहे, गुन्हेगारी आहे, अशा कितीतरी मानवाच्या सामाजिक पैलू त्या ठिकाणी आहे. या सर्वांचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो या विषयातील सामाजिक भूगोलामध्ये केला जातो. म्हणून सामाजिक भूगोलाच्या परत उपशाखा तयार झाल्यात. त्याच्यातील आणखी एक शाखा आपण बघूया, लोकसंख्या भूगोल. अत्यंत महत्वाची शाखा विद्यार्थी, पॉप्युलेशन जॉग्राफी. म्हणजे 1953 पासून लोकसंख्या भूगोल ही स्वतंत्र शाखा तयार झाली. तसं याच्या पूर्वी याचा अभ्यास केला जात होता. लोकसंख्या घटक खूप महत्वाचा आहे, पण पूर्वी याचा अभ्यास कशात केला जायचा, लोकसंख्या शास्त्र, डेमोग्राफी मध्ये अभ्यास केला जायचा. पण मात्र 1953 मध्ये अत्यंत महत्वाची घटना घडली की अमेरिकेमध्ये एक भूगोल तज्ञांची परिषद होती आणि या परिषदेचे अध्यक्ष होते जी.टी. त्रिवार्ता. आणि यांनी 2 एप्रिल 1953 मध्ये ज्या वेळेला आपलं अध्यक्षीय भाषण केलं त्यावेळेला त्यांनी भाषणामध्ये एक अत्यंत महत्वाची घोषणा केली. ती घोषणा काय होती माहिती आहे की 2 एप्रिल 1953 पासून लोकसंख्या भूगोल ही नवीन शाखा सामाजिक भूगोलाची त्या ठिकाणी स्वतंत्र उदयास आली असं घोषणा केली. आणि त्याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती सांगितली की लोकसंख्या भूगोलामध्ये कशाचा अभ्यास करायचा. म्हणजे फक्त त्रिवार्ताच नाही, याच्या व्यतिरिक्त आणखी काही भूगोल तज्ञ आहेत. मग अल्फ्रेड हेटनर असेल, हॉर्शॉन असेल, डिकिन्सन असेल, हॉवर्थ असेल, पियर जॉर्ज असेल, एडवर्ड एकरमन असेल, हेरोल्ड रोज असेल, गार्नियर असेल, लार्किन असेल, असे कितीतरी तज्ञ होते. त्यांनी लोकसंख्या भूगोलाच्या संदर्भामध्ये अत्यंत चांगलं संशोधन केलं, लेख लिहिले, ग्रंथ लिहिले आणि त्यामुळे या विषयाचा पाया भरण्यामध्ये यांचं सुद्धा अत्यंत महत्वाचं योगदान होतं. आता बघा, आपण पहिली व्याख्या बघूया. जी.टी. त्रिवार्ता यांनी जे 1953 मध्ये ज्या लोकसंख्या भूगोलाबद्दल जे बोललं त्याची व्याख्या अत्यंत महत्वाची. ही महत्वाची व्याख्या आहे. काय सांगतात ते, पृथ्वीच्या पृष्ठभागावर वितरित झालेल्या लोकांची किंवा विविध प्रदेशातील
मानवी समूहांची वैशिष्ट्य समजून घेणे म्हणजे लोकसंख्या भूगोल. किती सोपी व्याख्या केली बघा, की पुढच्या पृष्ठभागावर वितरित झालेल्या लोकांची म्हणजे वितरण, या ठिकाणी प्रदेशानुसार वितरण काय आहे, आणि बघा प्रत्येक प्रदेशामध्ये लोकसंख्या जो असतो, मानवी समूह असतो, त्यांचे वैशिष्ट्य वेगळे असतात. ते समजून घेणे म्हणजे लोकसंख्या भूगोल. आणि आपल्याला माहिती आहे की लोकांचे समूह, लोकांचं वर्तन, लोकांची वैशिष्ट्य भौगोलिक परिस्थितीनुसार बदलतात आणि त्याचा अभ्यास करणं म्हणजे लोकसंख्या भूगोल. ही एक व्याख्या आहे. क्लार्क हे सुद्धा अत्यंत महत्वाचे तज्ज्ञ होते. त्यांनी लोकसंख्या भूगोलाचा खूप छान अभ्यास केला. त्यांनी सुद्धा ही व्याख्या सांगितली, महत्वाची व्याख्या आहे बघा. विविध प्रदेशातील मानवी समूहांची वैशिष्ट्य व त्या प्रदेशातील प्राकृतिक, सांस्कृतिक व आर्थिक घटकांचा त्या समूहाशी असलेला संबंध म्हणजे लोकसंख्या भूगोल आहे. बघा, या व्याख्येमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या. पहिली गोष्ट काय महत्वाची आहे, या ठिकाणी विविध प्रदेशातील मानवी समूहांचा अभ्यास करायचा, त्यांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करायचा, पण त्या प्रदेशातील प्राकृतिक घटकाबरोबरच त्यांनी सांस्कृतिक आणि आर्थिक घटकांना महत्व दिलं आणि त्यांचा आणि मानवी समूहाचा काय संबंध आहे याचा अभ्यास म्हणजे लोकसंख्या भूगोल असं त्यांनी सांगितलं. लोकसंख्या भूगोलाबद्दल आणखी काय सांगतील त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, की याच्यामध्ये म्हणजे मानवी समूहाचा विकास होणं, मानवाचं वर्तन असेल, मानवाची लोकसंख्या वितरण असेल, याच्या मागे भौगोलिक पार्श्वभूमी समजून घ्यायची. आता लोकसंख्या भूगोलमध्ये एकंदरीत कशाचा अभ्यास केला जातो, काही महत्वाचे घटक मी तुम्हाला सांगतो. लोकसंख्या महत्वाचं, लोकसंख्या वाढ आहे, तिची घनता आहे, तिचं जगातील वितरण आहे, स्थलांतरित आहे, लोकसंख्येची रचना असेल, रचना म्हणजे तिथली मग लिंग गुणोत्तर काय आहे, साक्षरता काय आहे, कार्यकारी लोकसंख्या काय आहे, वयोगट काय, हे सर्व त्या ठिकाणी लोकांची वैशिष्ट्य असेल. लोकसंख्या वाढल्यामुळे कोणते प्रश्न तयार होतात त्या संदर्भात अभ्यास आहे. लोकसंख्येविषयी वेगवेगळे प्रकार सिद्धांत असेल, माल्थस सारखा सिद्धांत असेल किंवा इतर सिद्धांत असेल, लोकसंख्येविषयक धोरण वेगळ्या देशांचं, विकसित देश असेल, विकसनशील देश असेल, अविकसित देश असेल, आणि सर्वात महत्त्वाचं लोकसंख्यिक साधन संपदा कशी ठरेल, या सारख्या महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास या विषयामध्ये केला जातो, म्हणून हा महत्वाचा विषय मानला जातो. तिसरा महत्वाचा विषय आहे वस्ती भूगोल, ज्याला आपण वसाहत भूगोल असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला याची थोडी पार्श्वभूमी सांगतो की मनुष्याने अगदी सुरुवातीपासून निसर्गाशी संबंध जोडला असेल आणि प्राकृतिक पर्यावरणाची जर ऍडजस्टमेंट केली असेल ना विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याचं सर्वात महत्वाचं उदाहरण होतं ते म्हणजे वस्ती. ज्या वेळेला मानवानं वस्ती बांधली तो खऱ्या अर्थानं मानवानं निसर्गाशी केलेली ऍडजस्टमेंट होती, निसर्गाशी केलेलं ते समायोजन होतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, वसाहत किंवा वस्ती भूगोलामध्ये मानवाच्या वस्तीबद्दल, वसाहतीबद्दल, वस्ती विकासाबद्दल सविस्तर अभ्यास केला जातो. म्हणजे आणि याच्यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात की जगामध्ये सर्व बघा तुम्ही की मानवी वसाहतीचा प्रकार किंवा स्वरूप सर्वीकडे सारखं नाही. त्याची रचना असेल, त्याचा आकार असेल, वाढ असेल, वितरण असेल, याच्यामध्ये कमालीची भिन्नता आढळते. आणि का आढळते याच्यामध्ये सर्वात महत्वाचं कारण म्हणजे भौगोलिक पार्श्वभूमी आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी. म्हणून लोकसंख्या भूगोलाप्रमाणेच वस्ती भूगोलामध्ये अभ्यास करत असताना भौगोलिक पार्श्वभूमी वसाहतीची चेक केली जाते, वसाहतीची अभ्यासली जाते. म्हणून हे या विषयाचं खऱ्या अर्थानं अभ्यासाचं मूळ तत्व आहे, प्रिन्सिपल आहे. आता याच्यामध्ये सुद्धा त्याच्या विकासामध्ये अनेक तज्ञांनी मदत केली. रॅटजज असेल, हेरॉल्ड मेयर असेल, डेडले स्टॅम्प असेल, ग्रिथिप टेलर असेल, रेनर असेल, दमाजे असेल, ब्रुन्स असेल, यासारख्या भूगोल तज्ञांनी ग्रामीण आणि शहरी दोन्ही वसाहतीबद्दल प्रचंड प्रमाणामध्ये अभ्यास केला आणि लिखाण केलं, संशोधन केलं. विशेषतः मी तुम्हाला सांगेल 18व्या आणि 19व्या शतकामध्ये हा सर्व वसाहती भूगोलाचा पाया खऱ्या अर्थानं या भूगोल तज्ञांनी रचला. आणि यावरून एक तुम्हाला मी सांगतो त्यावेळी की ज्या वेळेला आपण वसाहती भूगोलाचा अभ्यास करतो ना, त्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे अभ्यासाचं करून म्हणजे वसाहती आणि तिथले असलेले भौगोलिक घटक या दोघांमधला परस्पर संबंध काय आहे हे खऱ्या अर्थाने या तज्ञांनी या 18व्या आणि 19व्या शतकामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला सांगितलं. आणि म्हणून आता याच्यावरून व्याख्या बघा, एक सोपी व्याख्या तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. वसाहत भूगोल म्हणजे काय, वसाहतीच्या निर्मितीचे भौगोलिक घटक, वस्त्यांचे प्रकार, वस्त्यांचं कार्य, रचना यांचा भौगोलिक दृष्टिकोनातून केला जाणारा अभ्यास म्हणजे वस्ती भूगोल. बघा, परत एकदा सांगतो मी की वसाहती निर्मिती कुठे होत नाही विद्यार्थी मित्रांनो. याचं संपूर्ण पुढच्या पृष्ठभागावर आपल्या सर्वीकडे वसाहती दिसल्या असला, पण तसं नाहीये. प्रत्येक देशामध्ये काही विशिष्ट ठिकाणीच वसाहती त्या ठिकाणी असतात. मग त्याच्या मागे भौगोलिक पार्श्वभूमी काय आहे, मी तुम्हाला आधी उदाहरण दिलं की पूर्वीच्या काळामध्ये किंवा प्राचीन काळामध्ये सर्व संस्कृती असेल, ग्रीक असेल, मोहनजोडा हडप्पा असेल, बॅबिलोनियन असेल किंवा चीनची संस्कृती असेल,
या सर्व संस्कृती किंवा भारताची संस्कृती, सिंधू संस्कृती असेल, या सर्व संस्कृतींचा अभ्यास केला तुम्हाला कळेल की ज्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती अनुकूल होती अशा ठिकाणी याचा विकास झाला. म्हणून वसाहती भूगोलामध्ये काय महत्वाचं आहे की वसाहतींची भौगोलिक पार्श्वभूमी, वसाहतींचे प्रकार काय आहे, वसाहतीचं कार्य आणि वसाहतीची रचना काय आहे, या सर्वांचा अभ्यासाला ज्यावेळेस आपण भौगोलिक दृष्टिकोनातून हा अभ्यास करतो तेव्हा त्याला म्हणतात वस्ती भूगोल. हे सुद्धा महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता वस्ती भूगोलामध्ये काही गोष्टी आणखी मी तुम्हाला सांगतो की बघा, वस्ती म्हणजे काय, मानवांची गरजांची पूर्तता, सर्व काल सापेक्ष क्षत्रिय व्यवस्था, पर्यावरणाची समरस होण्यासाठी मानवाने जे पहिले पाऊल उचलले त्याला आपण वस्ती म्हणतो. याच्याबद्दल मी सुरुवातीला सांगितलंय, तीच माहिती परत या ठिकाणी मी सांगतो की ही पहिली ऍडजस्टमेंट होती मानवाची. मग रस्ते असेल, वाड्या असेल, गृहसमूह असेल, चौक समाज असेल, या सर्वांचं संकलित रूप म्हणजे वस्ती आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जशी मानवी विकास झाला व लोकसंख्या वाढत गेली तशी वसाहतीची संख्या वाढत गेली आणि याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो वस्ती भूगोलाची व्यापकता वाढली. आणि याच्यामुळेच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, परत सांगतो की ती व्यापकता इतकी वाढली की याचा परत अभ्यास करण्यासाठी याच्या दोन उपशाखा तयार झाल्या. एक आहे नागरी वस्ती भूगोल, दुसरं आहे ग्रामीण वस्ती भूगोल. आणि मग या दोन उपशाखांमध्ये या स्वतंत्र अभ्यास करतात. नागरी याच्यामध्ये फक्त आणि फक्त शहर असेल, नगर असेल, महानगर असेल, इथलं जो वसाहती आहे त्याचा प्रकार काय आहे, त्याचं कार्य काय आहे, त्याचा अभ्यास केला. तर दुसऱ्या याच्यामध्ये ग्रामीण वस्ती भागामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये कशा प्रकारच्या वस्त्या आहेत, कशा प्रकारचं स्वरूप आहे, याचा अभ्यास केला जावा लागला. म्हणजे दोन्ही शाखा अलीकडच्या काळामध्ये खूप वेगाने विकसित होत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की अलीकडच्या काळामध्ये शहरी वस्ती भूगोल जो आहे त्याच्यावर प्रचंड प्रमाणात स्मार्ट सिटी सारखे प्रोजेक्ट असेल त्या ठिकाणी किंवा शहराचं नियोजन असेल, या सर्व संदर्भामध्ये ही शाखा अत्यंत महत्वाची असेल. म्हणजे वस्त्यांचे प्रकार असेल, प्रारूप असेल, कार्य असेल, वस्तीवर करणारे परिणाम घटक असेल, वस्ती नियोजन असेल, स्मार्ट सिटी प्रोजेक्ट असेल, नगर विकास असेल, या सर्वांसाठी विद्यार्थी मित्रांनो वस्ती भूगोलाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आणि याच्यामुळं या विषयाला एका प्रकारे उपयोजित स्वरूप झालेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये कोणत्याही देशाने स्थानिक पातळीवर असेल, राष्ट्रीय पातळीवर असेल किंवा जागतिक पातळीवर असेल, वस्तीचं नियोजन करत असताना, तिचं स्थान ठरवत असताना, तिची रचना ठरवत असताना, तिचं कार्य ठरवत असताना भौगोलिक घटकांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. किंबहुदा अलीकडच्या काळामध्ये आधुनिक नकाशे तयार करणं, जीआयएस असेल, रिमोट सेन्सिंग असेल, या अद्ययावत तज्ञांचा वापर करणं, वेगळे सॉफ्टवेअर वापरणं, संगणकाच्या वापरानं या वस्ती भूगोलामध्ये अत्यंत शास्त्रीय आणि अचूक अभ्यास केला जातो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा विषय सुद्धा अलीकडच्या काळामध्ये अत्यंत वेगानं विकसित होत आहे. या ठिकाणी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो, आणि पुढच्या तासाला आपण याच सामाजिक भूगोलच्या आणखी 3 महत्वाच्या ज्या शाखा आहेत त्यावर आपण सविस्तर चर्चा करू. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.